Hello everyone. सिमल्टेनियस पोल बद्दल ओपिनियन आलेलं आहे. तर ऑलरेडी रामनाथ कोविंद कमिटी होती, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल या ठिकाणी दिलेले आहे. तर मीन्सच्या पर्स्पेक्टिव्ह हा एक पर्टिक्युलर टॉपिक जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट एडिटोरियल पेज आहे, ज्यामध्ये जेनझी आणि डेमोक्रॅटिक एंगेजमेंट यावर हे एडिटोरियल आलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट असेल, तुम्हाला जीएस पेपर 2 मध्ये असेल किंवा जीएस पेपर 1 च्या सोसायटीमध्ये, दोन्ही ठिकाणी याच्यामध्ये मेन्सवर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणखी एक खाली एडिटोरियल आहे भाषा मॅटर्स म्हणून. तर अगेन इंडियन सोसायटी जीएस पेपर 1 मध्ये हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न होऊ शकतो. ऍट द सेम टाइम खूप सारे डिटेल सुद्धा दिलेले आहे की व्हर्नॅक्युलर मीडियमचं काय इम्पॉर्टन्स आहे, आरटीचा काय रोल आहे. तर एकदा नक्की वाचा, तुमचं ओपिनियन फ्रेम करण्यामध्ये हे एडिटोरियल तुम्हाला मदत करेल. फर्दर या ठिकाणी इंडिया जॉईन्स युएस लेड टेक अलायन्स, पॅक्स सिलिका म्हणून एक अलायन्स आहे, त्याच्या संदर्भात हे एक आर्टिकल आलेलं आहे. नक्की वाचा. टर्म सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. ऑलरेडी आपण रील त्याच्यावर टाकलेली आहे, ती रील बघा. त्यानंतर जकात म्हणून या ठिकाणी टर्म आलेली आहे जम्मू अँड काश्मीर मध्ये. आता या पर्टिक्युलर आर्टिकलवरनं प्रश्न विचारला जाणार नाही, पण जकात टर्म हिस्ट्रीमध्ये कुठे रेफरन्स मध्ये आलेली आहे त्याच्यावर या ठिकाणी तुम्हाला प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. अदर दॅन दॅट पब्लिक अकाउंट्स कमिटी या ठिकाणी न्यूज मध्ये आलेली आहे. संकल्प एक स्कीम न्यूज मध्ये आलेली आहे. दोन्ही बघून घ्या. पब्लिक अकाउंट्स कमिटीचा रोल काय असतो, संकल्प स्कीम काय आहे आणि या ठिकाणी नेमका प्रॉब्लेम काय आयडेंटिफाय केलेला आहे. फर्दर एफडीआय जे इन्फ्लो आहे त्याच्यामध्ये खूप जास्त डिक्लाइन झालेला आहे मागच्या काही महिन्यांमध्ये, असं एक न्यूज आर्टिकल दिसतं. प्रिलिम्स मध्ये नंबर्स विचारले जातील आणि एफडीआय का कमी होतोय त्यावर तुम्हाला मेन्सचा अनालिसिस रेडी करून ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट या ठिकाणी एक्सपोर्ट वाढवायसाठी काय काय गव्हर्नमेंट मेजर्स घेते त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तुमचे नोट्स तुम्ही अपडेट करा. याच्यामध्ये जे काही पॉइंट दिलेले असतील ते पॉइंट्स तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजे. लास्टली या ठिकाणी इंडिया आणि ब्राझील याच्या रिलेशनवर एक आर्टिकल तुम्हाला दिसतंय. तर आयआरचे जे काही नोट्स असेल यातून तुम्हाला जे पॉइंट्स मिळतील इंडिया ब्राझीलच्या सेक्शन मध्ये, नक्की ते नोट करून ठेवा. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो थँक्यू एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.